सोलापूर शहरातील इंग्लाज माता बिडी उत्पादक सहकारी संस्था महिला बिडी कामगारांची गेल्या 13 वर्षापासून लूट करीत आहे। कामगार सेनेच्या वतीनं याबाबत सहाय्यक कामगार आयुक्त, जिल्हा उपनिबंधक व सहकार मंत्रीपर्यंत न्याय मागणीसाठी कामगार सेना प्रयत्न केले, तरी देखील कुठल्याही प्रकारची कारवाई या इंग्लाज माता बिडी कंपनीवर होत नाही। म्हणून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे इशारा महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी दिला आहे। शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात सोलापूर शहरात इंग्लाज माता बिडी उत्पादक सहकारी संस्थेत काम करणाऱ्या महिला बिडी कामगारांना केंद्र सरकार कामगार कायद्याअंतर्गत किमान वेतन दिला जात नाही। त्याचबरोबर राज्य कामगार कायद्यानुसार हक्क रजा, बोनस, महागाई भत्ता, रजेचे पगार, प्रायव्हेट फंड याबरोबर इतर कुठलेही हक्क दिले जात नाहीत। याउलट या कारखान्यात काम करणारे बहुतेक कामगार हे रिटायरमेंट झालेले आहेत। त्याचे वय अंदाजे 60 ते 70 पर्यंत आहेत। आमच्या संघटनेच्या वतीने चौकशी केली असता स्वतः कामगारांनी सांगितले, आमच्या कारखान्यात कामगारांना कुठलेही हक्क मिळत नाहीत अशी माहिती दिली। यावरून उत्पादक सहकारी संस्थेच्या माध्यमातून कामगारांना लुबाडणूक व शासनाची फसवणूक करीत आहे असे दिसून येते। त्याचबरोबर या संस्थेला बिडी उत्पादन करण्यासाठी शासनाची परवानगी आहे का अशी ही शंका निर्माण होते। तरी माननीयांनी सहकारी संस्थेच्या माध्यमातून शासनास व गरीब महिला बिडी कामगारास लुबाडणूक करणाऱ्या इंग्लाज माता सहकारी बिडी उत्पादक संस्थेच्या चेअरमन, सेक्रेटरी व संचालक मंडळावर कठोर कारवाई करावी, अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने आपल्या कार्यालयासमोर महिला बिडी कामगारांसह आमरण उपोषणाचा आंदोलन करण्यात येईल। तर त्यावेळी निर्माण होणाऱ्या परिस्थितीस आपण स्वतः जबाबदार राहाल याची नोंद घ्यावी असे नमूद करण्यात आले आहे। विष्णू कारंपुरी महाराजांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक कामगारांना निवेदन देण्याची शिष्टमंडळात रेखा अडकी, राधिका मिठ्ठा, अनिता संचू, सविता दासरी, माधवी गौडा, कस्तुरी गायकवाड, गणेश म्हणता, विठ्ठल कोराटकर, गुरुनाथ कोळी, समील शेख, श्रीनिवास बोगा यांच्यासह बिडी कामगारांचा समावेश होता। जय महाराष्ट्र। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पक्षप्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने सोलापूर शहरातील सहकारी तत्वावर चालणाऱ्या इंग्लाज माता बिडी उत्पादन सहकारी संस्था या संस्थेचा महिला बिडी कामगारांच्या बाबत काही मागण्या या संदर्भित दुसरी निवेदन आहे या आठवड्यामध्ये। या आठवड्यात आमचं दुसरं निवेदन आहे, तरी देखील सहाय्यक कामगार आयुक्त याबाबत कुठल्याही प्रकारचा निर्णय घेत नाहीत, पत्ताच नसतात ते। सहाय्यक कामगार आयुक्त मिळवा, दाखवा, 1000 रुपये मिळवा अशा प्रकारची मनाची वेळ आलेली आहे। नेहमी मुंबईमध्ये मीटिंग आहे, आयुक्ताकडे मीटिंग आहे, पुण्याला मीटिंग आहे। आता मीटिंग म्हणा, आमचं मीटिंग कधी होणार आहे समजत नाही आता। अशा प्रकारच्या या निष्काळजीपणाच्या सहाय्यक कामगार आयुक्तांच्या निष्काळजीपणाच्या कामकाजाचा उपयोग घेऊन आणि गरीब महिला बिडी कामगारांचा मजबुरीचा फायदा घेऊन इंग्लाज माता बिडी कामगार सहकारी संस्थेच्या माध्यमातून गरीब महिला कामगारांना फसवणूक करत आहे, लुटत आहे आणि आर्थिक फसवणूक करत आहे, अशा प्रकारचं आमचं मागणी आहे। यामध्ये बघा, या कारखान्यामध्ये काम करणारे कामगार हे 60 वर्ष पुढील कामगार आहेत आणि कामगारांना भरती घेताना सांगितलं जातं की तुम्ही आमच्याकडं अकराचा मागायचं नाही, बोनस मागायचा नाही, सर्व्हिस मागायचं नाही, त्याचबरोबर फंड मागायचं नाही, महागाई भत्ता मागायचं नाही, काय मागायचं नाही, फक्त केलेल्या कामाचा पगार ते देखील किमान वेतनापेक्षा 100 रुपये कमी देतो, नाहीतर आम्ही कारखाना बंद करतो। अशा प्रकारचे धमकी वजा या ठिकाणी कामगारांना धमक्या देऊन हे इंग्लाज माता नावावर या कंपनीच्या मालकाने म्हणा किंवा त्यांचं व्यवस्थापन म्हणा किंवा त्यातले कोण आहे त्या कारखान्याचा मालक यांना बेड्या घातल्याशिवाय मी गप बसणार नाही अशा प्रकारच्या ठिकाणी इशारा देतो। त्याचबरोबर सहाय्यक कामगार आयुक्त साहेब, यापुढं जर आम्ही कधी निवेदन देण्यासाठी आपल्या कार्यालयात आल्यास आपल्या खुर्चीला आम्ही साडी चोळी आयर केल्याशिवाय राहणार असा इशारा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।